शांत दिसणाऱ्या व्यक्तीशी चांगली मैत्री झाल्यावर समजते ह्याच्या एवढे किडे कोणाच्यातच नाहीत. यावेळी थंडी होळी करून गेली, गरमी श्रावण करून गेली, आता पाऊस जिद्द करून बसला आहे, म्हणतो दिवाळी करूनच जाणार. दोन वाघ झाडाखाली आरामात बसलेले होते. समोरून एक ससा जोरात पडून गेला. पहिला वाघ दचकून, आयला काय गेलं रे? दुसरा वाघ, काही नाही रे, फास्ट फूड होतं. तुमको हो पसंद वही बात करेंगे, अगर तुम दिन को रात कहो तो हम भी रात कहेंगे. ह्या कवितेतून कवी हा संदेश देऊ इच्छित आहे, बायकांशी वाद घालणे शहाण्या माणसाचं काम नाही. शिक्षक, काय रे बंड्या, पेपर कठीण आहे का? बंड्या, नाही सर. शिक्षक, मग विचार कसला करतोस? बंड्या, सर मी आठवण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्या प्रश्नाचे उत्तर कुठल्या खिशात आहे? मनी, डॉक्टर, माझ्या नवऱ्याला झोपेत बोलायची सवय आहे, काय करू? डॉक्टर, त्यांना दिवसा बोलायची संधी द्या. नाटकाचा पहिला प्रयोग संपतो आणि लेखक प्रेक्षकात जाऊन, लेखक, कसे वाटले नाटक? म्हणजे नाटकात काही बदल वगैरे आवश्यक आहेत का? प्रेक्षक, नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते, त्याऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा. लेखक, का? प्रेक्षक, म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील. विषय भौतिकशास्त्र. गुरुजी, वाळूमध्ये रेष मारली तर काय होईल? बंड्या, बाळू. एक बाई चप्पलच्या दुकानात जाऊन 2 तास वेगवेगळ्या चप्पला ट्राय करत बसल्या होत्या. शेवटी कशी बशी एक चप्पल पसंत पडली. बाईंनी दुकानदाराला विचारले, हिची किंमत किती आहे? दुकानदार, बाई, ही चप्पल अशीच घेऊन जा. बाई, का बरं? दुकानदार, बाई, ह्या तुम्ही घालून आलेल्याच चपला आहेत. नवरा बायको फिरायला माथेरानला गेले. नवऱ्यानं बायकोला फोटो काढायला सांगितलं. बायकोनं फोटो काढला आणि नवऱ्याला दाखवला. नवरा, काय फोटो काढलाय? यात माकड आलंय, मला इन्स्टावर टाकायचा होता. बायको, मग त्यात काय? कॅप्शनमध्ये लिहा, फोटोत पुढे दिसतोय तो मी आहे.